खूप दिवसांनी आपल्या घरी असं काहीतरी होतं ना जय. उद्याचा दिवस कधी एकदा येतोय ना असं झालंय. अण्णा नाही बरं वाटत. खरं तर पूजेचं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं, पण बोलले नाही मी. म्हणजे आपली इतर सगळी कामं आणि त्यात धावपळ सुद्धा मनातलं मनातच राहिलं. पण काका काकूंनी स्वतःहून विषय काढलाय, किती बरं झालं ना. आपल्या दोघांना किती चांगलं ओळखतात ते. किती छान ट्युनिंग आहे आपलं. ज्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकत नाही, त्यांच्याशी बोलू शकत नाही, त्या सगळ्या त्यांना कळतात. खरं तर ही पूजा मला अण्णांसाठीच घालायची होती आणि आता काका काकूंमुळे ते शक्यही होणार आहे. हो, पण आदिती, पूजेची सगळी तयारी आपण करायची. हो, नाहीतर काका काकू ते काम सुद्धा स्वतःकडे घेते. हो, तर त्यांनी एवढं केलंय ना आपल्यासाठी, मग आपण काहीतरी करायला हवं की नको? बरोबर आहे तुझं. काकूंवर सगळं काम पडायला नको. तर त्यासाठी आपल्या दोघांना सुट्टी टाकावी लागेल. आणि आता सुट्टी म्हणजे पगार कापला जाणार. नाही, पण आपल्या दोघांना एकत्र सुट्टी टाकण्याची काय गरज आहे? अगं मग म्हणजे आपण दोघांनीही एकत्र सुट्टी टाकली ना तर कोणाला तरी संशय येईल. पण मग कसं करायचं? मी सुट्टी घेते, तू हाफ डे घे. हा, म्हणजे माझा 1 दिवसाचा पगार जरी कापला गेला तरी काहीच हरकत नाही. पण ही पूजा होणं जास्त महत्वाचं आहे. मी एक काम करते, आज आपण ऑफिसला पोहोचल्यावर मी आऊंशी आणि सरांशी बोलून घेते आणि उद्याची सुट्टी सँक्शन करून घेते. आणि काय सांगणार आहेस आऊंना? खरं ते सांगणार. जे आपल्या घरी पूजा आहे आणि ह्यासाठी मला खोटं बोलून सुट्टी नको. पण आदिती, घरी पूजा आहे असं सांगितल्यावर आऊ पण आल्या पूजेला, मग त्यांना सांगेन ना, ही पूजा अगदी साधी घरच्या घरी करणार आणि ऑफिस मधले सुद्धा कोणाला मी काही सांगितलेलं नाही. मला असं वाटतं आऊ समजून घेते. हाफ डेचं पटलं मला. तसं असेल तर काही हरकत नाही. उद्या सकाळीच दादर फुल मार्केटला जातो, फुलं आणि पूजेचं सगळं सामान घेऊन येतो. आता मनात आलं ना, सगळ्यांनी ठरवलंय ना, मग जास्त विचार करायचा नाही. काय होईल ते होईल, पण आपण ही पूजा करायचीच.